काल आपण लास्ट टॉपिक कोणता बघितलं होतं? कलर ऑफ ऑब्जेक्ट. अँड नाउ टुडे विल स्टार्ट विथ कलर्स. काय कलर्स चॅनल आहे है ना. हेडिंग टाकली आहे कलर्स. त्याच्यामध्ये टाका कलर्स आर कॅटेगराइज्ड मेनली इनटू 3 टाइप्स. Colors are categorized mainly into 3 types. काय झालं? अरे काही याच्यामध्ये फक्त ORS लिहिता, काही याच्यामध्ये OURS लिहिता. बोथ आर करेक्ट. ते ब्रिटिश आणि अमेरिकन त्याच्यामध्ये वाढणं येते, ते आपण नाही पडायचं. OU लिहायचं तर OU लिहा, OR लिहायचं तर OR लिहा, काय फरक नाही पडत. They are mainly categorized into 3 types. In that, first is the primary colors. काय असं primary colors? Green, red and yellow. Yellow is not a primary color. RGB असं कोण ऐकलंय का तुम्ही? So RGB is red, green and blue. These are the 3 primary colors. याच्यामध्ये लिहा एकदा. हेच डायरेक्ट रेड, ग्रीन, ब्ल्यू आर द प्रायमरी कलर्स. आणि ते लक्षात कसं ठेवणार तुम्ही? RGB. प्रायमरीचा अर्थ काय? सगळ्यात बेसिक. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की हे 3 कलर असे आहेत की या 3 कलरचा यूज करून यू कॅन मेक ऑल अदर कलर्स. व्हॉट एव्हर कलर यू कॅन इमॅजिन इज फॉर्म्ड युजिंग these 3 colors only. There is no other primary color than this. तुम्हाला येलो पाहिजे, येलो विल बी फॉर्म्ड बाय युजिंग ब्ल्यू अँड ग्रीन. तुम्हाला पिंक पाहिजे तर रेड मध्ये बाकीचे यांचे थोडे थोडेसे शेड्स यूज करून आपण पिंक फॉर्म करतो. ऑरेंज अँड ऑल अदर कलर्स. ओके. तर त्याच्यानंतर लिहा सेकंडरी कलर्स. आणि आणखीन एक सांगायचं राहिलं की काय लिहायचं नाहीये. तुम्ही जर तुमची फोनची स्क्रीन बघितली असेल, आपल्या फोनच्या स्क्रीनवरती सगळे कलर्स दिसतात आपल्याला, राईट? का फक्त ब्लॅक अँड व्हाईट आहे कोणाचा फोन? नाही आहे ना. तर त्याच्यामध्ये जर आपण फोनची जी स्क्रीन असते, इफ वी सी इट अंडर मायक्रोस्कोप विल ओनली सी 3 कलर्स दॅट आर रेड, ग्रीन अँड ब्ल्यू ओनली. तर एक कलरला जो असतो आयदर रेड, ग्रीन, ब्ल्यू, या तिघांना मिळून 1 पिक्सल बनत असतो. आपण म्हणतो ना की पिक्सल्स किती आहे फोनच्या स्क्रीनचे. आपण पिक्सल्स याचे पण बघतो. एखादा YouTube वरती काही व्हिडिओ बघत असेल त्याचे पिक्सल्स असतात. तर पिक्सल्स म्हणजे हेच असतं की एका याच्यामध्ये किती कॉन्सन्ट्रेशन आहे त्या लाईटचं. जेवढं जास्त कॉन्सन्ट्रेशन असेल तेवढी जास्त क्लिअरिटी येते आपल्याला पिक्चरची. ओके. नेक्स्ट. आता प्रायमरी झालं, मग कोणतं येईल? ऑब्वियसली इट विल बी सेकंडरी कलर्स. मग सेकंडरी कलर्स कोणते असतात? तर कलर्स विच आर फॉर्म्ड युजिंग 2 प्रायमरी कलर्स. 2 प्रायमरी कलर्सला जर मिक्स केलं तर आपल्याला काय भेटणार आहे? विल गेट 1 सेकंडरी कलर. आता सांगा आपल्याकडे किती कलर होते? 3 प्रायमरी कलर होते, राईट? R, G and B. If I mix red plus green, I will get something. If I mix green plus blue, I will get something. And if I mix red plus blue, I will get some other color.
तर these three are the only pairs which can be formed, right? तर मग आपल्याकडे आता किती सेकंडरी कलर्स बनतील? 3. तर when we mix red and green, थांबा तसं नका लिहू. The colors which are obtained by mixing two primary colors. The red आणि green जर ब्ल्यू केला, which color do we get? We get is yellow. त्याच्यानंतर if we mix red and blue we get it is pinkish shade, and green and blue we get येलो कलर माहिती आहे सगळ्यांना. तर this is what cyan color looks like. समजतंय कसा आहे? And to see the magenta color, magenta color looks like this. ठीक आहे, कसा आहे? पिंक कलरचा शेड आहे की नाही? आता मुलं काय म्हणतात? सगळे पिंक आहे. मुली काय म्हणणार? नाही, मॅगेंटा आहे ना. असं असतंय. मला काल सांगितलं ना रेटिनाचं, की तुमचा इट डिपेंड्स अपॉन द सेन्सिटिव्हिटी, की आपण कोणता कलर परसिव्ह करतो. तर आता हे झालं प्रायमरी कलर. देन वी हॅव गॉट सेकंडरी कलर. मग आता काय असेल? नहीं, यहाँ पे कहानी में ट्विस्ट है. वी हैव गॉट कॉम्प्लीमेंट्री कलर्स. तर आता वी हॅड 3 प्रायमरी कलर्स, 3 सेकंडरी कलर्स, राईट. आता या तिघांना मी जर सोबत चालू केलं तर काय होईल? इफ आय गेट ऑल दीज 3 कलर्स ऍट द सेम टाइम, तर मग तो कलर कोणता फॉर्म होईल? जिथे सगळे 7 प्रकारचे लाईट असतात तिथे काय असते? व्हाइट. सो इथे काय येईल? अगर ये तीनों को चालू कर दिया तो क्या बनेगा? विल गेट व्हाइट कलर लाईट. तुम्ही बघू शकता रेड ग्रीन ने मिळून आपल्याला काय भेटलं? येलो. याच्यामध्ये मी ब्ल्यू टाकलं तर काय होईल? रेड आहे, ग्रीन आहे, प्लस ब्ल्यू करून टाकलं मी, काय होईल? आय विल गेट व्हाइट. तर ग्रीन आहे, ब्ल्यू आहे, मी याच्यामध्ये रेड ऍड केला, आणखी काय भेटेल मला? व्हाइट कलर लाईट. आणि आता रेड आहे, ब्ल्यू आहे, याच्यामध्ये ग्रीन ऍड केला तर आय विल गेट व्हाइट. तर मग आता याच्यामध्ये काय समजून आलंय आपल्याला? की हा येल्लो, या येल्लो मध्ये आपल्याला कोणता ऍड करावा लागतो? ब्ल्यू. तरच आपल्याला व्हाइट कलर भेटतोय. तर येल्लो अँड ब्ल्यू बिकम कॉम्प्लिमेंटरी कलर्स. त्याच्यानंतर सियान, सियान कशापासून भेटला आपल्याला? ग्रीन ब्ल्यू पासून आपल्याला भेटला सियान. त्याच्यामध्ये रेड जर आपण ऍड केला तर विल गेट व्हाइट कलर. म्हणजे काय? रेड अँड सियान आर द कॉम्प्लिमेंटरी कलर्स. अँड सिमिलरली मॅगेंटा अँड ग्रीन कलर आर कॉम्प्लिमेंटरी कलर्स. तर कॉम्प्लिमेंटरी कलर्स म्हणजे काय कळालं आपल्याला? की ज्या 2 कलर्सला मिळून आपल्याला व्हाइट कलर भेटणार, दोज विल बी कॉम्प्लिमेंटरी कलर्स. लिहा त्याच्यामध्ये, दोज प्रायमरी and secondary colors, those primary and secondary colors which on mixing produce white color.
विच ऑन मिक्सिंग प्रोड्यूस व्हाइट कलर. लिहिलंय. याचा मी तुम्हाला एक व्हिडिओ पण टाकेल तुमच्या ग्रुपवरती. डू सी दॅट व्हिडिओ, की हे जे सांगतोय हे खरंच रिअल लाईफ मध्ये होत असतंय का, नाही तर कळालं फक्त वरून गप्पा दिल्या आहे ना, असं नाही होणार. तर कॉम्प्लिमेंटरी कलर्सचे पेअर कोणते कोणते आहेत? इट इज प्रायमरी अँड सेकंडरी कलर, राईट. तर प्रायमरी कलर्स आपण पहिले लिहिणार आणि सेकंडरी कलर्स विल राईट देन आफ्टर. फर्स्ट प्रायमरी कलर कोणता येईल? ब्लू. नहीं तो वील डू वन थिंग, वेट वेट वेट, रेड से शुरू करेंगे ना हर बार. स्टार्टेड विथ रेड. रेड प्लस कोणता ऍड करावा लागेल आपल्याला? सियान. तो पूर्ण लेवर आर ना खाली फक्त. रेड प्लस सियान विल गिव्ह अस व्हाइट. त्याच्यानंतर ग्रीन. ग्रीन प्लस कोणता करावा लागेल आता आपल्याला? मॅगेंटा. मॅगेंटा म्हणा, मॅजेंटा म्हणा, व्हॉट एव्हर यू लाईक. इकडे पण काय भेटणार आपल्याला? व्हाईट कलर ओनली. आणि त्याच्यानंतर राहिला आपल्याला आता ब्ल्यू. ब्ल्यू अँड येलो. विल गिव्ह अस व्हाईट कलर. तर याला कधी कधी ना असं ट्रायंगल मध्ये पण दाखवलं जातं. नाव हाऊ टू ड्रॉ दिस ट्रायंगल. आपले 3 प्रायमरी कलर्स रेड, ग्रीन, ब्ल्यू. पहिले बघून घ्या, माझ्यासोबत ड्रॉ नका करू नाहीतर गडबड व्हायची. द सेंटर इज द व्हाईट. सगळ्यात पहिले वरती येणार रेड, ग्रीन अँड ब्ल्यू. आता रेड आणि ग्रीन जेव्हा आपण मिक्स केले, व्हॉट वी गॉट? येल्लो. तो येल्लो लिहायचा. आणि दोघांचा एरो एक दुसरे की तरफ. ओके. त्याच्यानंतर रेड आणि ब्ल्यू जेव्हा मिक्स केलं, व्हॉट वी गॉट? वी गॉट मॅगेंटा. तर इथे येणार मॅगेंटा. दोघांना मिक्स केलं म्हणजे दोघांकडे एरो जाणार. त्याच्यानंतर ग्रीन आणि ब्ल्यू जेव्हा मिक्स केलं, वी गॉट सियान कलर. मग आता कॉम्प्लिमेंटरी कलर्स कसे दाखवायचे? तर आता येल्लो आणि ब्ल्यू दिख रहा है, मिळून काय होणार? व्हाईट. इथे मध्ये तुम्ही असं एरो करून व्हाईट दाखवू शकता. त्याच्यानंतर मॅगेंटा आणि ग्रीन या दोघांना मिळून काय भेटलं आपल्याला? पुन्हा व्हाईट कलर. तुम्ही बघू शकता इथे मॅगेंटा अँड ग्रीन वी गॉट व्हाईट कलर. अँड देन रेड प्लस सियान वी गॉट व्हाईट कलर. बनाओ. दोन कलरने मिळून कसं काय बनलं? आता जे 7 कलर आहे ते कोणते आहे? बी आय बी जी वाय ओ आर, राइट. वॉयलेट, इंडिगो, ब्ल्यू, हे सगळे ब्ल्यूज आहे का? ब्ल्यूज आहे ना.
त्याच्यानंतर इधर क्या है, रेड एंड ऑरेंज, ये ऑलमोस्ट रेड ही है, और रेड और ग्रीन मिला के क्या बनता है, समझ था। तो why only 3 colors and not 7? बनाओ जल्दी से, चले। ओके, ज्यांचे राहिले तर त्यांनी नंतर काढून घ्या. नेक्स्ट विल बी आवर रिफ्रॅक्शन बाय स्पेरिकल लेन्सेस. मिरर किती टाइप्सचे बघितलं होतं आपण, मेनली 2 टाइप्स. कोणती होती, प्लेन अँड स्पेरिकल. आणि स्पेरिकल 2 प्रकारच्या होता, कोणत्या, कॉन्केव एंड कॉन्वेक्स. बट लेंस ऐसा कोई भेदभाव नहीं करता. लेंस सीधा कहता है कि आइदर कॉन्केव होगा या फिर कॉन्वेक्स होगा. ओके, जर प्लेन लेन्स असेल तर त्याला काय म्हणणार, दॅट विल बी कॉल्ड एज ग्लास स्लॅब. ओके, तो हेडिंग टाकली का, रिफ्रॅक्शन बाय स्पेरिकल लेन्सेस. त्याच्यामध्ये टाका, लेन्सेस आर ऑफ 2 टाइप्स. लेन्सेस आर ऑफ 2 types. In that, first one will be convex lens. Convex lens कसे असते, this is what convex lens looks like. आपल्याला 3 लेन्स काढायचे आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये वन टू दिस इज कॉल्ड एज डबल कॉन्वेक्स लेन्स. याला काय म्हणतात माहितीये, this is called as plano convex lens and this is convexo concave lens. नहीं ना 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 कॉनकेवो कॉन्वेक्स लेंस.
आणि कॉन्व्हेक्स लेन्सलाच आपण आणखी काय म्हणत असतो तर वी ऑल्सो कॉल इट ॲज कॉन्व्हर्जिंग और डायव्हर्जिंग. कॉल इट ॲज इथेच हेडिंगच्या पुढे जसं ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या कन्व्हर्जिंग लेन्स. हे झालं कॉन्व्हेक्स लेन्स आणि नंतर काय असतं आपल्याकडे आता वन वॉज कॉन्व्हर्जिंग सो दिस विल बी हे समजतं ना नक्की काय काढलंय तर हे वाला डी टाईप आहे ते. त्याच्यामध्ये एक पॉइंट करून लिहा खाली. आता बाकीचे आपल्याला हे तर माहिती आहे की सेंटर ऑफ कर्वेचर काय असणार आहे. हे सगळं मिरर सारखं सेम असेल. सेंटर ऑफ कर्वेचर झालं, अपर्चर झालं, पोल झालं, प्रिन्सिपल ऍक्सिस झालं. हे बाकीचे सगळेचे सगळे कसे असणार आहे इट विल बी सेम ॲज दॅट ऑफ बनवायचंय हा पक्का. मग त्याच्यामध्ये एक लिहा पॉइंट स्टार करून लिहा. त्याच्यानंतर खाली अ मिरर हॅज मिरर म्हणतो लेन्स हॅज टू प्रिन्सिपल फोकाय. has two principal foci. वन त्याच्या खालच्या लाईन वरती वन
वन मध्ये लिहा द पॉइंट ऑफ लेंस, द पॉइंट ऑफ लेंस where the rays start or direct and become parallel to principal axis after refraction. लिहिलंय. त्याच्यानंतर सेकंड लिहा, टू, नंबर टू, नंबर टू, उसमें लिखो, अगोदर काय लिहिलं होतं आपण? हा, याच्यामध्ये लिहा इट इज द पॉइंट at which rays rays become ना wait become नाही लिहा, rays coming लिहा, become च्या ऐवजी लिहा coming, rays coming parallel to principal axis converge, rays coming parallel to principal axis converge ब्रॅकेट मध्ये लिहा कॉन्व्हेक्स लेन्स. कन्वर्ज कधी होणार आहे? कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये होणार आहे कन्वर्ज. कन्वर्ज ब्रॅकेट मध्ये कॉन्व्हेक्स लेन्स और पासिंग थ्रू इट appear to diverge डायव्हर्ज मध्ये काय येणार होता? कॉन्केव्ह लेन्स. लिहा ब्रॅकेट मध्ये कॉन्केव्ह लेन्स. डायव्हर्ज आफ्टर रिफ्रॅक्शन. कोणते असतात? दोन. फोकस. जर तुम्हाला डायरेक्ट विचारलं असतं तुम्ही काय म्हणले असते? एक उजव्या बाजूला, एक डाव्या बाजूला, आहे ना. दोघांचं काम काय? वर्किंग वी हॅव रिटन इन दिस टू स्टेटमेंट्स. काय आहे वाचा तर एकदा पाटकन दिशी.
आता इथे काय होतंय, या ही कोणती लेन्स आहे, दिस इज अ कॉन्व्हेक्स लेन्स अँड दिस वन इज अ कॉन्केव्ह लेन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट फोकस कुठे असतंय बघा बरं, वाचा. अरे पढ़ो क्या लिखा है तो. Straight start or direct. हाँ, रिफ्रॅक्शन झाल्याच्या नंतर काय होणार आहे, दे विल मूव्ह पॅरलल, राईट. इफ दिस इज अ मिरर, मिररला फोकस असणार, सेंटर ऑफ कर्वेचर असणार, फोकस असणार, सेंटर ऑफ कर्वेचर असणार, राईट. तर मिरर मध्ये काय होतं, जर लाईट रे पॅरलल आली तर कुठून पास होणार, फोकस मधनं. आणि इथून जर आता फोकस मधनं लाईट रे पास होतीये ते काय होणार, पॅरलल जाणार. म्हणजे काय होतं, एक ही फोकस था जो हर काम कर रहा था, बट आता इथे तसं नहीं. विल हैव, अगर कोई लाइट रे पैरेलल आ रही है तो वो किसी दूसरे फोकस से जाएगी, और इफ वन लाइट रे इज पासिंग थ्रू वन फोकस इट विल बी पैरेलल टू अनदर फोकस. ठीक आहे. आता बघा त्यामध्ये काय सांगितलं, पहिल्याच्यात काय लिहिलंय आपण, जर पहिले या फोकस मधनं पास झाली आणि रिफ्रॅक्शन झाल्याच्या नंतर काय होईल, इट विल बी पॅरेलल. तर आता इथून जर इफ इट इज पासिंग थ्रू दिस सो इट विल बिकम पॅरेलल. अँड सेकंड केस काय होता, इफ इट इज पॅरेलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आफ्टर रिफ्रॅक्शन काय होतंय, याला क्रॉस नका करो और यहां से भी ऐसा दिखाओ. त्याच्यामध्ये पहिला फोकस कुठे होता आपलं, बिकम पॅरलल टू आफ्टर रिफ्रॅक्शन. सो दिस इज आवर फर्स्ट केस, दिस लाईन आयदर हा असंच ड्रॉ करा. अँड देन सेकंड केस काय होईल आपला, की जर पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस असेल तर इट विल पास थ्रू द फोकस. ओके, दोघांना इंटरसेक्ट नका करू बरं, दीज आर टू डिफरंट केसेस, वी आर नॉट ड्रॉइंग द इमेज. नाही नाव इकडे लक्ष द्या. आता या केस मध्ये काय होणार आहे, आता इफ इट इज कमिंग थ्रू दिस फोकस तो क्या होगा, हाँ, if it is coming through this focus it will also go parallel, and if it is coming parallel तर काय होणार, it will diverge, but diverge how, while passing through the focus. असं दिसायला पाहिजे तुमची डायग्राम. सो दिस वॉज आवर फर्स्ट केस. एंड वेट, ये कुछ अलग हो गया ना, तो मैंने मिरर बना दिया. रुको 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 रुको, मतलब ये तो मिरर हो गया ना. हाँ, कसं बनेल, अरे बट फोकस तर दोन्ही ठिकाणी एकच यूज होतोय ना. व्हॉट अबाउट द सेकंड फोकस, यही फोकस से यूज हो रहा है हर बार.
झालंय. हा हो. दोन्ही पण डायग्राम बनवा. तिकडची बनवली आहे का? वो भी बना ली. काही इकडचीच बनवली आहे. दोन्ही बनवल्या. पेनाने बनवलाय का? याच्यामध्ये फक्त तुम्हाला एकच चेंज करायचं आहे. आता ज्यांनी पेनाने काढला आहे ते आता त्यांनी काय करायचं? उनका क्या करने का?
ये करना है. आता दोन्ही फोकस यूज होत आहे का? फर्स्ट वॉज ओनली युझिंग द वन फोकस. हा, कोण विचारत आहे? काय वाटतंय आता इकडे आणि तिकडे बघून? हा, इकडे काय होतंय? दोन्ही फोकस यूज होत आहे. आता तिकडे पण दोन्ही फोकस यूज झाले का? म्हणजे काय आता मग? आणि हे जे लिहिलंय आपण, हे कोणत्या हेडिंग खाली लिहितोय आपण? प्रिन्सिपल फोकस खाली लिहितोय ना. तर याच्याच खाली आपण आता काय करू? यही तुम्हारे लॉज ऑफ रिफ्रैक्शन बाय स्पेरिकल लेंसेज भी हो जाएगा. यही लॉज है सब. द फर्स्ट लॉ और सेकंड लॉ. थर्ड लॉ मध्ये काय होईल आता? ऑप्टिकल सेंटर मधनं जेव्हा जाणार तेव्हा काय होणार? देयर विल बी नो काय? देयर विल बी नो डेविएशन बाय द लाइट. झाली म्हणून आता त्याच्या खाली एक पॉइंट लिहा आता स्टार करून. काय? when the incident ray passes through when the incident ray passes through optical center. मागच्या याला काय म्हणलो आपण या पॉइंटला इथे मध्ये? दिस वॉज कॉल्ड ॲज पोल. बट या केस मध्ये काय म्हणणार आपण याला? ऑप्टिकल सेंटर. सो व्हेन द इन्सिडेंट रे पासेस थ्रू ऑप्टिकल सेंटर इट डज नॉट अंडरगो रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे काय होतं? चेंज इन पाथ. तर इथे पाथ चेंज होणार नाही. इट डज नॉट अंडरगो रिफ्रॅक्शन. दॅट इज, असं पुढे लिहा आय ई, दॅट इज पास अनडेविएटेड. that is pass undeviated. ये होगा तुम्हारा भी थर्ड लॉ. पहला कौन था? दिस इज योर फर्स्ट लॉ, दिस इज सेकेंड. इधर भी ये होगा तुम्हारा फर्स्ट, दिस इज सेकेंड. आणि त्याच्यानंतर आता फोकस तर दोन्ही पण यूज होत आहेत. इधर भी दोनों फोकस यूज हो गए, इधर भी दोनों फोकस यूज हो गए. या साइडचा फोकस कसा असणार आहे? पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. या साइडचा निगेटिव्ह. इकडे या साइडचा पॉझिटिव्ह आणि या साइडचा निगेटिव्ह. मग आता याची फोकल लेंथ पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? ते कशावर? आणि इकडची पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे कशावर? ये कहां से डिसाइड होगा? तर फोकल लेंथ कधी कन्सिडर केलं जाते? व्हेनेवर द लाईट रे इज पॅरलल टू द लेन्स. त्याच्यानंतर ती कोणत्या फोकल लेन्स मधनं फोकस मधनं पास होतीये, दॅट इज चेक. आता इथे जेव्हा पॅरलल होती तेव्हा कोणत्या फोकल लेन्स फोकस मधनं पास होतीये? तर या F2 मधनं. म्हणजे याची फोकल लेंथ कशी असेल? पॉझिटिव्ह असेल. बट इथे जेव्हा ती पॅरलल आली तेव्हा कुठनं पास होतीये? F1 मधनं, विच इज ऑन द निगेटिव्ह साइड. सो याची फोकल लेंथ कशी असेल? नेहमी निगेटिव्ह. सो काय लिहिणार आहे आता? पॉइंट. नेक्स्ट पॉइंट काय राहील आपला की फोकल लेंथ या केस मध्ये फोकल लेंथ ऑफ कॉन्वेक्स लेन्स. फोकल लेंथ ऑफ
convex lens is always positive. लागलं तर तुम्ही जिथे ही डायग्राम बनवली तिथे पण साईडला लिहू शकता, फोकल लेंथ ऑलवेज पॉझिटिव्ह, इथे या जागेमध्ये तुम्हाला नेहमी लक्षात राहील. अँड त्याच्यानंतर त्याच्याच कंटिन्युएशन मध्ये, वाईल फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज ऑलवेज निगेटिव्ह. इकडे काय लिहायचं, ऑलवेज पॉझिटिव्ह, and here always negative. The next heading टाकायचं आता, image formation by convex lens. Image formation by कॉन्वेक्स लेन्स. आणि जसं इमेज फॉर्मेशनचे कॉलम्स तुम्ही लास्ट टाइम बनवले होते, कशाला, मिरर साठी, सेम आता पण बनवायचे. फक्त यावेळेस काय करायचं, जे तुमचा रे डायग्रामचा जो कॉलम आहे तो थोडासा मोठा बनवा. सगळ्यात पहिले काय येईल, पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, देन रे डायग्राम, देन position of image, and then nature and size of image. पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट मार्जिन मध्येच लिहा, जागा पुरणार नाही तर. आणि इकडे नेचर अँड साईजला छोटं जरी केलं तरी चालेल, बिकॉज वी आर ओनली सपोज टू राईट रिअल अँड इन्व्हर्टेड. तो रिअल अँड इन्व्हर्टेडला आर अँड आय पण लिहू शकतात. सगळ्यात पहिली केस काय आहे आपली, ऍट इन्फिनिटी. तर आता अगोदर आपण मिरर जेव्हा होती, ती मिरर एका साइडला काढत होतो, राईट. बट नाउ वी हैव लेंस. तो लेंस जो है वो हर बार सेंटर में आएगी. तर ऑब्जेक्ट जेव्हा इन्फिनिटीला आहे तर लाईट रेस कसे येतील, पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि जेव्हा लाईट रे आता प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल येत आहे तर कुठून पास होणार, विल पास थ्रू द फोकस. आणि जर फोकस कुठे असते, राईट हँड साइडला, इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. दोन मार्करने बनवू काय पण.
तर मग आता पोझिशन ऑफ इमेज काय आहे इथे? ऍट F2 and nature and size of image हा कसं राहील? एक मिनिट, आता इकडे लक्ष द्या. इकडे इमेज कुठे फॉर्म होतीये? ऑन द अपोजिट साइड ऑफ द लेन्स. पण जेव्हा हे मिरर मध्ये होत होतं तर तेव्हा काय होतं? व्हर्च्युअल अँड इरेक्ट. बट आता लेन्स साठी काय होणार आहे? हा रिअल अँड इन्व्हर्टेड. तर आता लेन्स मध्ये आणि मिरर मध्ये एवढाच फरक आहे की तिकडे जे पण काही पॉझिटिव्ह होतं दॅट वॉज व्हर्च्युअल, बट इकडे पण आता जे पॉझिटिव्ह आहे दॅट विल ऑल्सो बी व्हर्च्युअल. का बरं? आता मॅग्निफिकेशन बघा, तिकडे मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय होता? -b/u. बट इकडे मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय येणार आहे? तर b/u. मग हे निगेटिव्ह साईनचा अर्थ काय झाला? हे जे इकडे निगेटिव्ह साईडला आलंय आता, तर हे इट गेट्स कॅन्सल्ड आउट. इकडे एक निगेटिव्ह होतं, u तर ऑलरेडी निगेटिव्ह होतं, राईट? इट वॉज v विच वॉज गोइंग टू डिसाइड. बट आता इकडे निगेटिव्ह साईन नाहीये. जर अपोजिट साइडला असेल तर इट विल ऑलवेज बी व्हर्च्युअल, सॉरी रिअल. का बरं? कारण u तर नेहमी निगेटिव्ह असणार आहे, राईट? आणि v जर पॉझिटिव्ह आहे म्हणजे अपोजिट साइड ऑफ द लेन्स जर आलं तर इट विल ऑलवेज बी निगेटिव्ह. आणि जेव्हा पण निगेटिव्ह येणार, अपोजिट साइडला इमेज फॉर्म होणार इकडे, तर इट विल ऑलवेज बी रिअल. पण जर सेम साइडला फॉर्म झाली तर, अरे सेम साइड ऑफ ऑब्जेक्टला जर आपली इमेज फॉर्म होतीये तर इट विल बी व्हर्च्युअल इन दिस केस. ओके, बिकॉज इथे रिफ्रॅक्शन होणार आहे आणि तिकडे काय होत होतं? रिफ्लेक्शन होत होतं. तर आता या केसमध्ये नेचर काय आहे याचं? अपोजिट साइडला फॉर्म होतीये तर रिअल अँड इन्व्हर्टेड. आता एवढं सगळ्या गोष्टी जर आपण लिहित बसलो तर तुम्हाला 200 पानाची बुक आणखीन एक नवीन केली तरी पुरणार नाही. सो काही गोष्टी तुम्हाला ज्या समजून घ्यायच्या, डोक्यात ठेवायच्या, त्या डोक्यातच ठेवायच्या. रिअल अँड इन्व्हर्टेड. मग आता साईज काय असेल त्याची? इट विल बी हायली डिमिनिश्ड. सेकंड केस काय आहे आता? बियॉन्ड C. So this is our object. काढ़ा बरेची रे डायग्राम जरा दिखाओ तो कितना आता है तुम्हें, तो जरा हम भी देखें. फर्स्ट रे विल बी पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस and second ray will pass through the focus. ओके, तो इधर ध्यान दो क्या होने वाला है. फर्स्ट ऑफ ऑल द फर्स्ट रूल क्या है? व्हेन द light ray is parallel to principal axis the refracted ray will pass through the focus. तुम्ही मार्कर चेंज करा का नाही सांगा तरी, तुम्ही पण बघतात मस्त. तो क्या होगा अभी? इट विल पास थ्रू
focus, right? And then next, if it is passing through focus, काय होईल आता? Parallel to principal axis. तर इमेज कुठे फॉर्म व्हायला पाहिजे आता आपली? Between F2 and C2. And नेचर कसं असेल आता? Nature and size. Nature will be on the opposite side of the lens, means real and inverted. And what about the size? It will be diminished. And third case काय आहे आपला आता? At C1. Is ऑब्जेक्ट कुठे आहे आता आपलं? ऍट C1. तो अब बताओ क्या होगा? पण त्याच्या अगोदर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या की इज इट नेसेसरी दॅट F1 शुड बी इक्वल्स टू F2? So it is not. F1 may be or may not be equals to F2. ठीक है, अगर लिखना होगा कहीं पे तो लिख सकते हो. It's not mandatory for a lens कि दोनों भी सेम ही हो जाए. ओके, काय बनणार आता याची रे डायग्राम जरा बताओ तो. कुठे बनेल? हा, C1 वरती. इट विल बी फॉर्म्ड ॲट C2. पहिल्या लॉ नुसार काय होईल? इफ द इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस इट विल पास थ्रू फोकस. आहे का पुन्हा? वही. The refracted ray will pass through focus
and it will be parallel to the principal axis. या केस मध्ये आता आपलं इमेज कुठे फॉर्म होईल तर इट विल बी फॉर्म्ड ॲट C2. Position of image is at C2. Nature and size, real and inverted, and it will be of same size. Then we have third case. तिसऱ्या केस मध्ये काय आहे? Between C1 and F1. आणि हे इथे एरो पण बनवा बरं यांना, यहाँ पे एरो भी बनाओ, तब जाके वो समझेगा कि रे कहाँ जा रही है. तो आवाज नका करू, हे बनवा. आता इथे काय होईल बघा. फर्स्ट, when the incident ray is parallel to principal axis, refracted ray will pass through focus, right? And when the incident ray will pass through, का लेन्स छोटी पडली. आता समजून घ्या थोडस. आता मी नाही बनवत, झालं ना तुमचं बनवून, तर लेन्स याच्या हिशोबाने बनवा. ठीक आहे. तर मग काय होईल आता याच्यानंतर? इट विल बी पॅरलल टू पॅरलल ना, आणि इमेज कुठे फॉर्म झाली आता? बियॉन्ड C2. Now object and image are on the opposite side of the lens. Means what? Image formed is real and inverted. And what will be the size? Size कशी असेल? Or we can say magnified. कुछ भी लिख सकते हो. It's not necessary कि enlarge गलत है या magnified सही है. दोनों भी सही है. नेक्स्ट केस काय असेल आता? ॲट F1. ॲट F1 आणि नंतर कोणता केस असेल? बिटवीन F1 अँड ऑप्टिकल सेंटर. तर आता हे दोन केस यू विल डू इट बाय योर सेल्फ. ओके, एंड हम कल आने के बाद इसे डिसाइड करेंगे. ओके, व्हेन यू आर डूइंग दिस एट F1 यू विल हैव टू यूज द थर्ड लॉ. थर्ड लॉ मध्ये काय केलंय आपण? व्हेन द लाइट रे पासेस थ्रू ऑप्टिकल सेंटर इट गोज अनडेविएटेड. आणि सेम इथे पण वापरायचं आहे तुम्हाला. बिटवीन F1 अँड ऑप्टिकल सेंटर, की एक रे जी आहे दॅट विल
pass through optical center and another one will be passing through F1. F1 मधनं पास करायची and then it will go ना पॅरलल जाईल आणि फ्रॉम F1 असं जाईल, राईट, उलटा हो गया. काय सांगितलं मी? वन विल बी पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर अँड वन पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस रिफ्रॅक्टिंग थ्रू F2. ओके, ट्राय करा, जर नाही जमलं तर उद्या विल डिस्कस. आणि सेम आहे मिरर मध्ये जसं केलं होतं तसंच आहे, फक्त हे इकडे आता अपोजिट साइडला होत आहे म्हणून थोडेसे साइन प्लस मायनस होणार, बाकी काही नाही. ओके, तर उद्या आपण बघू लेन्स फॉर्म्युला, मॅग्निफिकेशन, आणि आज झाले आपलं कॉन्वेक्स लेन्स, अँड टुमॉरो विल डिस्कस अबाउट कॉनकेव लेन्स. तो आज फिर यही रुकता है.